इको थोड़ा रूप पाहत वेचनी रूप पाहत वेचनी रूप पाहत वेचनी रूप पाहत वेचनी रूप
सारा सार विचार करा उठाऊठी नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे सारा सार विचार करा उठाऊठी नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे सारा सार विचार करा उठाऊठी सारा सार विचार करा उठाऊठी नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे सारा सार विचार करा उठाऊठी सारा सार विचार करा उठाऊठी नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतेने निर्जने संकटे तयाच्या चिंतेने निर्जने संकटे तवाले दुर्गणे अरे बसिंदो तवाले दुर्गणे अरे बसिंदो तयाच्या चिंतेने निर्जने संकटे तयाच्या चिंतेने निर्जने संकटे तवाले हरि हाथी
माझा तुका म्हणे कोटी पुळेती पुनीत तुका म्हणे कोटी पुळेती पुनीत भावे गाता गीत गीतो गाते तळ्याच्या चिंतारे हिरसेने संदेशा तलाले बुधेते भव सिंधू तलाले बुधेते भव सिंधू आणि कोटी पुळेत भावे गाता सारासा विचारा करा उठा उठी सारासा विचार करा उठा उठी सारासा विचार करा उठा उठी सारासा विचार करा उठा सारा सारा विचार करा उठा उठी 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 नाम धरा कधी विठोबाचे नाम धरा कधी विठोबाचे दयाच्या चिंतने निरसर संकट दयाच्या चिंतने निरसर संकट
सारा सार विचार करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतनी निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम, जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नीम आहरणीसे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. तुका म्हणे कोटी कुळेती पुण्यीत, तुका म्हणे कोटी कुळेती पुण्यीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू.
पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया टाळी वाजवा नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केले न त्यागितया दिव्य लोकांसी नेली तुका तोची तोहा परब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदासी महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती
ही वाट गोमटी वैकुंठासी जाता राम कृष्णी कथा दिली ध्वजा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला हाची पुरुषार्थ जिजा माऊली गे तुला वंदितो मी जिजा माऊली गे तुला वंदितो मी जया माऊली जिजा माऊली गे तुला वंदितो मी जिजा माऊली गे तुला वंदितो तुझ्या धैर्याचे धडे घे आम्हाला तुझ्या दर्शना गीता माऊली तुला वंदना गीता माऊली तुला वंदना गीता माऊली तुला वंदना गीता माऊली वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो प्रस्तुत इको कमी करा थोडं. प्राप्त प्रसंगी प्राप्त रूपी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण वैराग्यांचे महान मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा नामाचं महात्म्य सांगणारा अभंग आहे विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल
माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री संत नामदेव महाराज की. सारा सार विचार करा उठा उठे. आवाज थोडं कमी ठेवा. सारा सार विचार करा उठा उठे, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात की रे बाबांनो, सार काय आणि आसार काय. तर महाराज अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात की सार हे देवाचं नाव आहे आणि आसार हे आपण जो संसार करतो, जो आपण एक जडमूर्ती संसार करतो, त्या संसाराला महाराज म्हणलेले आहेत आसार आहे. आणि या आसारूपी संसारामधून जर तुम्हाला उद्धरून जायचं असेल, तरून जायचं असेल, तर तुम्ही काय करा, विठोबाचं नाम कंठात धरा. सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. मग विठोबाचं जर नाव तुम्ही कंठात धरलं तर नेमकं तुमच्या जीवनाचा फायदा काय. नेमकं तुमच्या जीवनामध्ये त्या विठोबाचं जर नाव तुम्ही कंठात धरलं तर काय होतं. तर महाराज सांगतात की तुम्ही जर विठोबाचं नाव कंठात धरलं तर तुमच्यावर कितीही मोठा दुःखाचा डोंगर असू द्या, कितीही मोठं संकट तुमच्यावर असू द्या, ते तुम्ही सहजपणे तरून जासाल. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. बर ठीक आहे, सार काय आहे, देवाचं नाव आहे. आसार हे संसार आहे, बरोबर आहे. आणि आसारूपी संसारामधून तरून जायचं असेल तर तुम्ही म्हणता की विठोबाचं नाम कंठात धरा. आणि विठोबाचं नाम जर कंठात धरलं तर आमच्यावर कितीही मोठं संकट आलं तर आम्ही सहजपणे तरून जासाल. पण नेमकं आम्ही धरायचं कोणत्या देवाचं नाव कंठात. महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात की जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहरणीसी. की तुम्ही कोणत्याही कुळामध्ये जन्माला या, तुमचं कोणतंही कुळ असू द्या, तुम्ही ज्या कुळामध्ये जन्माला आलात त्या कुळामध्ये तुम्ही राम नामाचं स्मरण करा. ठीक आहे, आम्ही राम नामाचं स्मरण करू. पण राम नामाचं स्मरण जर केलं तुम्ही तर तुम्हाला किती पुण्य लागते. तर महाराज सांगतात की तुमच्या एका कुळाला पुण्य लागत नसून तर तुमच्या कोटी कुळाला पुण्य लागतात. तुका म्हणे कोटी कुळे ती पुण्यित, भावे गाता गीत विठोबाचे. म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. विठ्ठला विठ्ठला. हे झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता उर्वरित वेळेमध्ये आपण काय करायचं, तुम्ही आणि मी या अभंगावर चर्चा करायची, अभंग सोडवण्याचा प्रयत्न करायचा. अभंग तुकोबारायांचा आहे आणि अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय तो म्हणजे असा की आज गणेश उत्सव आहे आणि या गणेश उत्सवानिमित्त माझं कीर्तन या माझ्या जन्मभूमीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. माझं किती परम भाग्य असेल की माझं पहिलं जायचं असेल तर महाराज म्हणतात की तुम्ही भजन करा, तुम्ही देवाचं नाम स्मरण करा. किती सुंदर हा देवाने आपल्याला नरदेह दिलेला आहे. या नरदेहाने तुम्ही फक्त भजन करा. देवे दिला देह
भजना गोमता भजना गोमता देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बालिकेचा. महाराज हा नरदेह आपल्याला किती सुंदर देवाने दिलेला आहे, किती विचारपूर्वक हा देह आपला बनवलेला आहे. तुम्ही एकदा आरशा समोर जा आणि आपल्या देहाला बघा बरं किती सुंदर बनवलेला आहे. महाराज मला सांगा, हा जो देह देवाने दिलेला आहे, समजा फक्त समजा हे जर नाक तुमचं कपाळावर बसवलं असतं तर तुम्हाला कसं दिसलं असतं. किती विचारपूर्वक देवाने नरदेह बनवलेला आहे. हे कान जर तुमचं नाकाच्या ठिकाणी बसवलं असतं तर कसं दिसलं असतं. किती सुंदर देवाने आपला हा देह दिलेला आहे. जेव्हा आपण छोटे छोटे होतो तेव्हा आपल्याला आई किती सुंदर नटवायची. किती मस्त असं गंध पावडर गायछाप नाही मारत, गायछाप नाही, चुकलं का. विनोदाचा भाग सोडून द्या. किती सुंदर नटवायची लहान असते वेळी आपण. गंध पावडर मस्त आपल्याला नटत होती की नाही महाराज. किती सुंदर दिसत होतो आपण. पण महाराज हाली कसं झालेलं आहे, हा जो देह आपल्याला देवाने दिलेला आहे, या देहाला तुम्ही काही वाईट व्यसन लावता का हो. हा देह आपल्याला कशासाठी दिलेला आहे, फक्त भजन करण्यासाठी दिलेला आहे. मग या देहाला तुम्ही दारूचं व्यसन लावता, गुटख्याचं व्यसन लावता, कशासाठी. नाही महाराज तसं करू नका. एक विचार करा, मला सांगा, तुमची मुलगी पिदाड्याला द्यावा वाटते का तुम्हाला. तुमच्या कुणाची मुलगी पिदाड्याला द्यावा वाटते का. द्यावा वाटत नाही ना. मग तसंच तुम्ही का पिता, तुमचा पण विचार करा ना. तसं करायचं नाही महाराज. हा देह आपल्याला देवाने भजन करण्यासाठी दिलेला आहे, म्हणून भजन करा. याची देही घे देवाचे भजन.
याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. किती सुंदर चाल म्हटली महाराज. सर्वांनी टाळ्या वाजवा एकदा. अशा चाली हल्ली ऐकायला भेटत नाहीत महाराज. काही पण म्हणायला लागले आजकाल, कशा पण चाली गायला लागली. किती सुंदर महाराजांनी चाल गायली. महाराज काय झालं, एका गावामध्ये मी असंच कीर्तन करायला गेलो होतो. नारायण महाराज माझ्यासोबत होते. बरोबर आहे का महाराज? आळंदी साईडला गेलो होतो आम्ही कीर्तन करण्यासाठी. हा बरोबर आहे, चाकणला गेलो होतो. आणि त्या गावामध्ये काय झालं, माईकवाल्याने एक गाणं लावलं महाराज. कशावर? सिस्टमवर. आपल्या गावचा नाही तसा, आपल्या गावचा चांगला आहे. त्या गावचा एक गाणं लावलं. गाणं ऐकून माझं डोकं सरकल घेऊ. काच्या चिंतनी निरसेल संकट, तराला दुर्घट भव सिंधू. की महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये की बाबांनो, सार काय आणि आसार काय, सार काय आणि आसार काय. मी पहिलेच सांगितलं आहे की तुम्हाला सार हे देवाचं नाव आहे आणि आसार हे आपण जो संसार करतो, या संसाराला महाराज म्हणतात की आसार आहे. मग आसार संसार आहे म्हणून सोडायचा का? नाही सोडायचा. संसार करा महाराज, तुम्ही संसार करा, पण संसारामध्ये देवाचं नाम स्मरण देखील करा. संसार करा, पण संसारामध्ये देवाचं नाम स्मरण देखील करा. पण महाराज भजन करावे वेळोवेळा, वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा. महाराज म्हणून देवाचं नाम स्मरण करा. तुम्ही संसार जरूर करा, पण संसारामध्ये देवाचं नाम स्मरण देखील करा. महाराज आसार हे संसार आहे. काही उदाहरण, काही प्रश्न विचारतो तुम्हाला की आसार काय आहे. महाराज भुईमुंगीची शेंग बघितली का तुम्ही? आमच्याकडे लिंबाच्या झाडाला लागते. तुमच्याकडे सीताफळाला लागते का? नाही महाराज, समधीकडे भुईमुंगीची शेंग जमिनीतच लागते. त्या भुईमुंगीच्या शेंगाचे जे टरफल आहे ते काय आहे? आसार आहे. कारण तो टरफल काहीच कामाला येत नाही, कोणत्याच कामाला येत नाही, म्हणून त्याला आसार म्हणतात. आणि जो मधला शेंगदाणा आपण जो खातो त्याला सार म्हणतात. महाराज असा एखादी फळ सांगा मला की तो बाहेरून आसार आहे, आतमधून आसार आहे आणि मध्यभागी सार आहे. आंबा. बरोबर आहे, आंबा. आंब्याच्या वरचं जे सालपट आहे ते आसार आहे, आणि जो मध्यभागी जो कोय असती ती पण आसार आहे, आणि ज्याचा रस होते ते सार आहे. पेढा पाहिला का? पेढा पाहिला? पेढ्याचं टरफल कसं असतंय? हा, पेढ्याला टरफल आहे ना, बरोबर. मला पेढा परिपूर्ण सार आहे. तो पेढा परिपूर्ण खाल्ला जातो म्हणून तो परिपूर्ण सार आहे. तसंच देवाचं नाव देखील सार आहे. सारा सार विठोबा नाम तुझे सार. सारा
आपलं कसं आहे, जसं लोक तसं कीर्तन असतं. जसं लोक तसं कीर्तन असते. आपलं कीर्तन भाजपवाल्याने ठेवावं. 2 तास कमळावर बोलणार महाराज. किती तास? 2 तास. अभंगच घेणार, वचन ऐका कमळापती. महाराज त्यातल्या त्यात माझं कीर्तन काँग्रेसवाल्याने ठेवावं. अभंग घेणार, उभारीला हात. आपल्याला काय करायचं महाराज? आणि त्यातल्या त्यात माझं कीर्तन याने ठेवा, उद्धव ठाकरेने ठेवा. मज हेही नको, मज तेही नको, वेगळा दोहीपासून. आणि त्यांचं झाल्यानंतर अपक्षवाल्याने ठेवा महाराज. पांगोळ झालो देवा, नाही हात न पाय. आणि त्यातल्या त्यात माझं कीर्तन एकनाथ शिंदे साहेबांना ठेवावं. आपण घेणार, तीक्ष्ण उत्तरे हाती बाण घेऊन फिरे, बाण कोणाच्या का बापाचा असणार मीच. आपलं कीर्तन कसं असतं, जसं लोक समोरचे ऐकायला लागते तसं आपलं कीर्तन असतं. असो, काय चाललं होतं आपलं की सार हे देवाचं नाव आहे आणि आसार हे आपला संसार आहे. पण महाराज हल्ली असं झालेलं आहे की खरं लोकांना पटत नाही आणि खोटं सुटत नाही. महाराज खरं हे देवाचं नाव लोकांना पटत नाही आणि खोटा संसार लोकांना सुटत नाही. लटके ते रुते सास कोणाला पटले. शिवाजी शूरपणा करतील केले जग आधुनिक दुष्ट मुद्रा मानाचा शाहीराजा महाराष्ट्र भूच्या चरणाला, महाराष्ट्र भूच्या चरणाला, महाराष्ट्र भूच्या चरणाला, महाराष्ट्र चरणाला. हा, टाळ टाळ टाळी वाजवा टाळी. बडी बेगम म्हणजे हवी अधिक शाळेची आई बरं का. नजर एक तिच्या अंगारे, नजर एक तिच्या अंगारे. सर्वांनी ठार मानली. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपवण्याचा एक विडा त्या बडी बेगमने ठेवला होता. पण हा सर्व त्या ठिकाणी भीत होते, कोणीच पुढे येत नाही. पण तितक्यात हुजूर उठला, तितक्यात सरदार उठला आणि बोलला, नाव लावून शिवाजी. नाव त्याचा बदल थांबे. नाव त्याचा बदल थांबे. तर जिथं जाता सैतान आणि हात तिचं बळ पाहणारा कापे चढ. महाराज त्याने विडा उचलला छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्याचा आणि तो थेट प्रतापगडच्या दिशेने निघाला. आणि प्रतापगडच्या दिशेने जात असताना त्या पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरामध्ये कोण आहे? आना दिदी रुगोडे प्रगतरी भवानी.
आणि मंदिर उद्ध्वस्त केलं महाराष्ट्राने, मंदिर फोडलं महाराष्ट्रानं. आणि तिथून पुढलं नाव कोणतं आहे? पंढरपूर महाराज. आता पंढरपुरामध्ये गेलं आणि पंढरपुरामध्ये सुद्धा उद्ध्वस्त केलं महाराष्ट्र. हा तारं तारं. तिथून पुढे गेल्यानंतर महाराज दुसरं गाव लागलं जेजुरी. अहम वाग्या तो वाग्या, अहम वाग्या तो वाग्या, देवनगरा वारी, भारदेवी भरली देवतनाचे वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, आणि तिथून पुढे निघाला थेट प्रतापगडाच्या दिशेने. प्रतापगडाच्या दिशेने गेल्यानंतर भेटीची वेळ ठरली महाराज. भेटीची वेळ ठरल्यानंतर तो खान प्रतापगडच्या पायथ्याशी गेला. प्रतापगडच्या पायथ्याशी खान शिवाजी राजाच्या करावती राजनाई जाणीव शक्तीची, करील काय कल्पना विष्णूची, करील काय कल्पना विष्णूची. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी सुंदर असा शामियाना उभारला. भेटीसाठी शहाणा उभारीला, भेटीसाठी शहाणा उभारीला. लक्षीदार शामियाने आला, लक्षीदार शामियाने आला, आणि अशा या शामियाना टाळ टाळ, आणि अशा या शामियाना खान दौलत डुलत आला, खान दौलत डुलत आला, सेदबंद त्याच्या सनतीला, सेदबंद त्याच्या सनतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, जिवा महाल, जिवा महाल नावाचा एक रणवारी होता. म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा, तोच तो जीवा. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, खान खान राजांना पाहून म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. त्याला हात मारितो हातरी, त्याला हात मारितो हातरी, रोखून नजर पहिली जिरा जिरती, जिरा जिरती, खानानी आम्हाला अभिनंदन दिलं आणि सगळा केला. दाभिमान मान्याला, दाभिमान मान्याला, तरीचा लाडकन केला, तरीचा लाडकन केला. चिरखत होता अंगाला, चिरखत होता अंगाला, खानाचा वर वाया गेला महाराज. कारण चिरखत अंगाला होतं, लोखंडाची कपडे घातली होती महाराजांनी. खानाचा वाद वाया गेला. पण महाराजांनी
फार येडबाटला महाराज फार भ्यायला लागला पण महाराजांनी थोडासा विलंब न करता टाळे वाजवा टाळे मध्ये पिछोट केलेला मध्ये पिछोट केलेला वाघनक्याचा मारा केला वाघनक्याचा मारा केला वाघनक्याचा मारा केला वाघनक्याचा मारा केला तेव्हा तला भाल पोटाला तेव्हा तला भाल पोटाला तेव्हा भाल पोटाला टाळे वाजवा त्याला गेला भाल टाकता बाहेर आला बाहेर आला बाहेर आला प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पाप सारे पावन केला कृष्णेचा पावन केला कृष्णेचा गावली गुलामी ती होवा मराठीशाही कमांडला मराठीशाही कमांडला